हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कैरीची डाळ। चैत्र महिना आला की महिलांना हळदी कुंकू साठी कैरीची डाळ, कैरीचे पाने असे महिला करतात। त्यासाठी आपण ह्या वाटीने चण्याची डाळ घेतलेली आहे। ती 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 4 तास ते भिजवून एवढी फुललेली आहे डाळ। एक कैरी घेऊन आपण तिचे बारीक तुकडे केलेले आहेत। यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, लसूण 2 पाकळ्या आणि आल्याचे तुकडे, कोथिंबीर भरपूर असे घेतलेले आहे। ते आपण वाटून घेणार आहोत। कैरीची डाळ उन्हाळ्यात खायला खूप सुंदर लागते आणि कैरीचे तुकडे आपण घेतले ते पण यात बारीक वाटून घेणार आहे। आता आलं, कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे, आलं टाकलेले तुकडे, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि मीठ घालून आपण बारीक करून घेणार आहोत। आपली कैरीची डाळ वाटून घेतलेली आहे। ती खूप बारीक नाही वाटायची, मध्ये मध्ये बघा कैरी दिसते तुम्हाला, डाळ दिसते बघा, ही अशी डाळ दिसते। ती दाताखाली आली की छान लागते। आता आपण ही थोडी कैरी मी बारीक किसून ठेवलेली आहे, ती याच्यात आपण टाकणार आहोत। त्याची चव अशी दाताखाली छान लागते। ती मिक्स करणार आहोत आणि आता फोडणीसाठी आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण मोहरी घालूया, जिरा घालूया, हिंग घालू, कढीपत्ता आणि हळद घालूया छान कलर येण्यासाठी आणि ही फोडणी याच्यावर टाकू। सुंदर फोडणीचा खमंग वास आलेला आहे। हे बघा, ही अशी छान आपली कैरीची डाळ रेडी झालेली आहे। सुंदर अशी कैरीची डाळ रेडी झालेली आहे। खमंग फोडणीचा सुगंध येतो आहे, हिंगाचा, जिऱ्याचा। आपण ती आता सर्व करून घेऊया। आपली कैरीची छान डाळ तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। थँक्यू।